सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो. आपण जो काल व्हिडिओ बनवलेला होता म्हणजे पाठीमागील व्हिडिओमध्ये आपण बँकांचे प्रकार या बँकांच्या विविध प्रकारांविषयी आपण काल माहिती घेतलेली होती. बघा विद्यार्थी मित्रांनो, व्यवसाय सेवा या प्रकरणामध्ये व्यवसाय सेवांचे प्रकार पाहत असताना बँकिंग हा व्यवसाय सेवेचा जो प्रकार आहे त्या प्रकारामध्ये बँक या शब्दाचा अर्थ, त्यानंतर आपण बँकांचे विविध प्रकार पाहिलेले आहेत. बघा बँकांचे विविध प्रकार पाहिल्यानंतर आपण याच व्हिडिओमध्ये व्यावसायिक बँकांची कार्य पाहणार आहोत. बघा व्यावसायिक बँकांची कार्य पाहण्यापूर्वी बँक या शब्दाची जी व्याख्या आहे ती व्याख्या जर आपण त्या ठिकाणी पाहिली तर बँका नेमकी कोणती कार्य करतात त्याविषयी आपल्याला त्या ठिकाणी थोडीशी कल्पना येऊ शकते. बघा आपण आपल्या शब्दामध्ये त्या ठिकाणी बँकेची व्याख्या केली होती की लोकांच्याकडे शिल्लक असलेला जो पैसा आहे तो पैसा ठेव म्हणून स्वीकारणारी आणि गरजू व्यक्तींना, संस्थांना, उद्योगांना कर्जपुरवठा करणारी संस्था म्हणजे बँक होय. बघा विद्यार्थी मित्रांनो, या व्याख्येमध्ये बँकेची दोन महत्त्वाची कार्य आपल्याला दिसून येतात. त्याच्यामधलं जे पहिलं कार्य आहे ते म्हणजे बँका ज्या लोकांकडे शिल्लक पैसा आहे त्या लोकांच्याकडं शिल्लक असलेला जो पैसा आहे तो पैसा ठेव म्हणून स्वीकारतात. आणि दुसरं महत्त्वाचं कार्य, बँका या गरजू लोकांना त्या ठिकाणी कर्ज देतात. गरजू लोकांना काय देतात? कर्ज देतात. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बँका स्थापन करण्याचा जो उद्देश आहे, बँका स्थापन करण्याचा जो उद्देश आहे तो तुमच्या लक्षात आलेला असेल की बँका या ठेवी स्वीकारणं आणि कर्ज देणं या उद्देशानं स्थापन केलेल्या असतात. आणि ठेवी स्वीकारणं आणि कर्ज देणं याशिवाय बँका आपल्या ग्राहकांसाठी इतर काही कार्य करतात. त्या कार्यांचा देखील या ठिकाणी आपल्याला काय करायचं, अभ्यास करायचा आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, बँका आपल्या ग्राहकांसाठी जे विविध प्रकारची कार्य करतात त्या कार्याचं वर्गीकरण किंवा त्या कार्याचं विभाजन आपल्याला 3 गटांमध्ये करता येईल. किती गटांमध्ये करता येईल? 3 गटांमध्ये करता येईल. बघा बँका ज्या उद्देशानं स्थापन झालेल्या असतात तो उद्देश म्हणजे ठेवी स्वीकारणं आणि कर्ज देणं, याचा एक गट आपल्याला करता येईल. लक्षात येते? त्यांना आपण बँकेची मूलभूत कार्य किंवा बँकेची प्राथमिक कार्य असं म्हणू. ठेवी स्वीकारणं आणि काय देणं? कर्ज देणं, हे की नाही, ही बँकेची मूलभूत किंवा बँकेची प्राथमिक कार्य आहेत. तर ठेवी स्वीकारणं आणि कर्ज देणं या 2 कार्यांशिवाय बँका आपल्या ग्राहकांसाठी जी इतर कार्य करतात, आपल्या ग्राहकांसाठी जी इतर कार्य करतात त्या कार्यांना आपण विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी दुय्यम कार्य असं म्हणू शकतो. काय म्हणू शकतो? त्यांना आपण दुय्यम कार्य असं म्हणू शकतो. म्हणजे बँकेच्या कार्याचे मुख्य आपण 2 गट केले. एक प्राथमिक किंवा मूलभूत कार्य आणि दुसरं दुय्यम कार्य. दुसरा कार्याचा प्रकार कोणता? दुय्यम कार्य. बघा दुय्यम कार्यामध्ये सुद्धा बघा बँका या आपल्या ग्राहकाचा प्रतिनिधी म्हणून काही कार्य पार पाडतात. म्हणजे ग्राहकांच्या वतीनं बँका त्या ठिकाणी काही कार्य पार पाडतात. त्या कार्यांना आपण प्रतिनिधी म्हणून करावयाची कार्य असं म्हणू शकतो. प्रतिनिधी म्हणून करावयाची कार्य असं म्हणू शकतो. तर बघा प्रतिनिधी म्हणून करावयाच्या कार्याशिवाय बँका काही इतर उपयुक्त कार्यसुद्धा आपल्या ग्राहकांसाठी किंवा इतरांसाठी त्या ठिकाणी काय करतात? पार पाडतात. त्यांना आपण इतर उपयुक्त कार्य असं म्हणू शकतो. त्यांना आपण काय म्हणू शकतो? इतर उपयुक्त कार्य असं म्हणू शकतो.
म्हणजे विद्यार्थी मित्रांनो बघा, बँकाच्या कार्याचं जर वर्गीकरण करायचं झालं तर आपल्याला दोन मुख्य गटांमध्ये त्याचं वर्गीकरण करता येईल. आणि ते म्हणजे पहिला गट प्राथमिक किंवा मूलभूत कार्य. प्राथमिक किंवा मूलभूत कार्य म्हणजे बँक ज्या उद्देशानं स्थापन झालेली आहे, जी कार्य करण्यासाठी बँक स्थापन झालेली आहे ती कार्य. मग त्याच्यामध्ये ठेवी स्वीकारणं आणि कर्ज देणं ही बँकेची दोन प्राथमिक किंवा मूलभूत कार्य आहेत. प्राथमिक किंवा मूलभूत कार्य आहेत, ठीक नाही. आणि या कार्याशिवाय बँका इतर जी कार्य पाडतात आपल्या ग्राहकांसाठी, त्या कार्यांना विद्यार्थी मित्रांनो आपण दुय्यम कार्य असं म्हणतो. काय म्हणतो? दुय्यम कार्य असं म्हणतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, दुय्यम कार्याचे पुन्हा आपल्याला दोन गट करता येतील. त्याच्यामधला एक प्रतिनिधी म्हणून करावयाची कार्य, म्हणजे आपल्या ग्राहकांचा प्रतिनिधी म्हणून बँका आपल्या ग्राहकांसाठी काही कार्य पार पाडते, त्यांना आपण त्या ठिकाणी काय म्हणतो? प्रतिनिधी म्हणून करावयाची कार्य. तर दुसराही गट आपल्याला करता येईल इतर उपयुक्त कार्य. इतर उपयुक्त कार्य, बँका आपल्या ग्राहकांसाठी इतर काही उपयुक्त कार्य पार पाडतात, त्या कार्यांचा समावेश त्या ठिकाणी इतर उपयुक्त कार्यामध्ये आपल्याला करता येईल. तर या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बँकाच्या कार्याचं आपल्याला वर्गीकरण करता येईल. आणि ते वर्गीकरण असं असेल, प्राथमिक किंवा मूलभूत कार्य आणि दुसरं दुय्यम कार्य. दुय्यम कार्यामध्ये दोन गट, प्रतिनिधी म्हणून करावयाची कार्य आणि इतर उपयुक्त कार्य. या पद्धतीनं आपण त्या ठिकाणी बँकांच्या कार्याचं काय करतो? वर्गीकरण करतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण बँकांची कार्य पाहत असताना आपण प्राथमिक किंवा मूलभूत कार्य त्याला आपण कोर बँकिंग फंक्शन्स असं म्हणतो. त्या कार्याची माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत. मगाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे लोकांच्याकडे शिल्लक असलेला पैसा ठेव म्हणून स्वीकारणारी आणि गरजू व्यक्तींना कर्ज पुरवठा करणारी संस्था म्हणजे बँक होय. असे आपण बँकेची आपल्या शब्दामध्ये त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो काय करतो? व्याख्या करतो, ठीक आहे नाही. तर या व्याख्येमधील जी दोन महत्त्वाची कार्य आहेत, ठेवी स्वीकारणं आणि कर्ज देणं, ठीक नाही. बघा ही दोन्हीही कार्य बँकेची प्राथमिक किंवा मूलभूत कार्य आहेत. काय प्राथमिक किंवा मूलभूत कार्य आहेत, ठीक नाही. तर त्या प्राथमिक किंवा मूलभूत कार्यांविषयी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी माहिती घ्यायची आहे. त्यापैकी पहिलं कार्य ठेवी स्वीकारणे. बघा विद्यार्थी मित्रांनो, बँका या व्यक्ती आणि संस्था यांच्याकडून ठेवी स्वीकारतात. व्यक्ती आणि संस्था यांच्याकडून काय करतात? ठेवी स्वीकारतात. पण या ठेवीसुद्धा दोन प्रकारच्या असतात. ठेवीसुद्धा काय असतात? दोन प्रकारच्या असतात. त्याच्यामधला पहिला प्रकार वेळ ठेवी, त्याला आपण टाईम डिपॉझिट्स असं म्हणतो. वेळ ठेवी म्हणजे एका विशिष्ट कालावधीसाठी ठेवलेल्या ठेवी, एका विशिष्ट वेळेसाठी ठेवलेल्या ठेवी, त्यांना आपण टाईम डिपॉझिट्स किंवा वेळ ठेवी असं म्हणतो. तर ठेवीचा दुसरा प्रकार आहे मागणी ठेवी. मागणी ठेवी म्हणजे बँकेच्या ग्राहकानं ठेव परत मागितली की ज्या ठेवी लगेच परत केल्या जातात, अशा ठेवींना विद्यार्थी मित्रांनो आपण मागणी ठेवी किंवा त्याला आपण कॉल डिपॉझिट्स असं म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? कॉल डिपॉझिट्स असं म्हणतो. लक्षात येतं? म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बँका सर्वसाधारणपणे 4 प्रकारच्या ठेवी स्वीकारतात आणि या 4 प्रकारच्या ठेवींचं विभाजन आपल्याला 2 प्रकारामध्ये करता येईल. है की नाही? मुदत ठेवी, फिक्स्ड डिपॉझिट्स. मुदत ठेवी हा असा प्रकार आहे, तो विशिष्ट कालावधीसाठी ती ठेव ठेवली जाते आणि तो कालावधी संपल्यानंतर ग्राहकाला व्याजासह रक्कम काय केली जाते? परत केली जाते. म्हणजे ही ठेव विशिष्ट वेळेसाठी ठेवली जाते, ठीक आहे नाही. आणि म्हणून मुदत ठेवीचा समावेश आपल्याला टाईम डिपॉझिट्स, वेळ ठेवीमध्ये करता येईल.
काय करता येईल, वेळ ठेवीमध्ये करता येईल. त्यानंतर वेळ ठेवीचा अजून एक प्रकार आहे आणि तो म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आवर्ती ठेव खाते किंवा रिकरिंग डिपॉझिट्स असं म्हणतात त्याला. आवर्ती ठेव खाते किंवा रिकरिंग डिपॉझिट्स असं म्हणतो आपण त्याला. बघा हा प्रकार पिग्मीसारखा असतो. पिग्मीमध्ये काय करतो आपण, दररोज 50 रुपये 100 रुपये आपल्या खात्यामध्ये काय करतो, जमा करतो. म्हणजे तो पिग्मी एजंट आपल्याकडे येतो, आपल्याकडून 100 रुपये घेतो आणि 100 रुपयाची पावती देतो. बघा ही रक्कम आपण 2 वर्ष 3 वर्ष त्या ठिकाणी त्या खात्यामध्ये ठेवतो. म्हणजे हे खातं ज्या कालावधीसाठी उघडलेलं असेल तो कालावधी पूर्ण होईपर्यंत दररोज किंवा आठवड्याला किंवा महिन्याला आपण त्या खात्यामध्ये काय करतो, एक ठराविक रक्कम काय करतो, जमा करतो. आणि तो कालावधी संपला की मग त्या ठिकाणी त्या खात्यामध्ये रक्कम आणि त्याच्यावरचं व्याज आपल्याला काय केलं जातं, परत केलं जातं, आहे की नाही. हे सुद्धा एक विशिष्ट वेळेसाठी ठेवलं जातं आणि म्हणून आवर्ती ठेव खाते याचाही समावेश आपण कशामध्ये करतो, टाईम डिपॉझिट्समध्ये करतो. लक्षात येते, वेळ ठेवीमध्ये करतो. असे वेळ ठेवीचे 2 प्रकार आहेत, ते आपण डिटेल्समध्ये बघणार आहोत, ठीक नाही. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो कॉल डिपॉझिट्स म्हणजे मागणी ठेवी. मागणी ठेवी म्हणजे ग्राहकानं पैसे परत मागितले की बँक त्याला काय करते, पैसे परत देते. अशा ठेवीचे 2 प्रकार आहेत. त्याच्यामधला पहिला प्रकार बचत ठेवी आणि दुसरा प्रकार चालू ठेवी, सेविंग डिपॉझिट्स आणि करंट डिपॉझिट्स, ठीक आहे. बघा या प्रकारामध्ये ग्राहक बँकेमध्ये पैसे ठेवतो आणि पैसे ठेवल्यानंतर त्याला पैशाची गरज भासली की तो बँकेकडे जातो आणि बँकेकडे पैशाची मागणी करतो. बँक लगेच त्याला पैसे परत देते, ठीक आहे. आणि म्हणून ग्राहकानं मागणी केली की परत द्यावयाची ठेव, म्हणून त्याला आपण मागणी ठेवी असं म्हणतो. कॉल डिपॉझिट्स, मागणी ठेवी असं म्हणतो. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो बँकांचं जे मूलभूत कार्य आहे ठेवी स्वीकारणं, या ठेवीचे आपल्याला मुख्य 2 प्रकार करता येतील. एक वेळ ठेवी आणि दुसरं मागणी ठेवी. वेळ ठेवीमध्ये मुदत ठेव आणि रिकरिंग डिपॉझिट्स म्हणजे आवर्ती ठेव खाते या 2 प्रकारांचा समावेश होईल. तर मागणी ठेवीमध्ये विद्यार्थी मित्रांनो बचत ठेवी आणि चालू ठेवी या 2 प्रकारांचा काय होईल, समावेश होईल. बघा विद्यार्थी मित्रांनो यामधील वेळ ठेवींचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. वेळ ठेवी टाईम डिपॉझिट्स. टाईम म्हणजे विशिष्ट कालावधीसाठी ठेवलेली ठेव, एवढं लक्षात ठेवलं तरी तुमच्या ते लक्षात येईल. विशिष्ट कालावधीसाठी ठेवलेली ठेव, ठीक आहे. त्याला आपण टाईम डिपॉझिट्स असं म्हणतो. तो कालावधी संपल्यानंतर ठेवीदाराला त्याची रक्कम काय केली जाते, परत केली जाते. बघा विद्यार्थी मित्रांनो वेळ ठेवी टाईम डिपॉझिट्समधला पहिला प्रकार आहे मुदत ठेव, फिक्स्ड डिपॉझिट्स. त्याला आपण मुदत खाते किंवा मुदत ठेव असंही म्हणू शकतो. फिक्स्ड डिपॉझिट अकाउंट, मुदत ठेव खाते किंवा फक्त मुदत ठेव असंही आपण म्हणू शकतो. बघा विद्यार्थी मित्रांनो मुदत ठेव खातं हे खातं असं आहे, मुदत ठेव खाते हे असं खातं आहे की ज्या खात्यामध्ये ग्राहक बँकेमध्ये एक विशिष्ट रक्कम एका निश्चित व्याजदरानं विशिष्ट कालावधीसाठी किंवा निश्चित कालावधीसाठी ठेवतो. त्याला आपण फिक्स्ड डिपॉझिट किंवा मुदत ठेव असं म्हणतो. उदाहरणार्थ विशिष्ट रक्कम म्हणजे मुदत ठेव हे असं खातं आहे की त्या खात्यामध्ये एक विशिष्ट रक्कम, समजा एक ठराविक रक्कम, एक निश्चित रक्कम, समजा 1,00,000 रुपये, ठीक नाही. ही विशिष्ट रक्कम झाली 5 वर्षासाठी, ठीक आहे, म्हणजे निश्चित वेळेसाठी आणि 14% व्याजदरानं, म्हणजे एका निश्चित व्याजदरानं किती वर्षासाठी ठेवली, त्या ठिकाणी 5 वर्षासाठी ठेवली. किती वर्षासाठी ठेवली, 5 वर्षासाठी ठेवली, ठीक आहे. याला आपण मुदत ठेव खातं असं म्हणतो. म्हणजे रक्कम रुपये 1,00,000, व्याजाचा दर 14% आणि हे पैसे त्या ठिकाणी बँकेमध्ये त्या ग्राहकांना किती वर्षासाठी ठेवले,
5 वर्षासाठी ठेवले, ठीक आहे नाही. 5 वर्षाचा कालावधी संपल्यानंतर 5 वर्षाचा कालावधी संपल्यानंतर बँक मुद्दल किती होती आपली 1,00,000 रुपये आणि त्यावरती 14% व्याजदरानं होणारं जे व्याज आहे ते व्याज त्या ठिकाणी ग्राहकाला काय करते परत करते. असा ठेवीचा जो प्रकार आहे त्या प्रकाराला विद्यार्थी मित्रांनो आपण मुदत ठेव असं म्हणतो. काय म्हणतो? मुदत ठेव असं म्हणतो. बघा याच्यामध्ये एक निश्चित रक्कम आहे, एक व्याजाचा ठराविक दर आहे आणि त्यानंतर ती रक्कम किती कालावधीसाठी ठेवलेली आहे तो निश्चित काय आहे कालावधी देखील आहे. तो निश्चित काय आहे कालावधी आहे, ठीक नाही. इथं 1,00,000 रुपये 14% व्याजदर आणि 5 वर्षाचा कालावधी आहे, ठीक नाही. तो कालावधी संपल्यानंतर ग्राहकाला पैसे काय होणार आहेत परत मिळणार आहेत. बघा विद्यार्थी मित्रांनो तो विशिष्ट कालावधी संपल्याशिवाय या खात्यामधले पैसे ग्राहकाला परत दिले जात नाहीत. या खात्यामधले पैसे त्याला परत दिले जात नाहीत किंवा त्याला पैसे काढण्याची परवानगी नसती. परंतु जर पैसे ठेवणाराला म्हणजे जर ग्राहकाला अडचण असेल तर तो या खात्यामध्ये ठेवलेले पैसे हे मुदतीपूर्वी काढू शकतो. काढू शकतो. पण ते पैसे काढत असताना बँक त्यावर ठरलेला जो व्याजाचा दर आहे त्या दराप्रमाणे त्याला व्याज देत नाही. मग अशा आपण व्याजाचा दर किती ठेवला होता 14% होता, पण मुदत किती होती 5 वर्षे होती. जर 5 वर्षे पैसे ठेवले तर बँक 14%नं व्याज देणार आहे, ठीक नाही. पण समजा 3 वर्ष पूर्ण झाले आणि तुम्हाला पैशाची आवश्यकता भासली म्हणजे मुदतीपूर्वी तुम्ही त्या ठिकाणी पैसे जर त्या ठिकाणी काढायचे असतील किंवा काढले तर बँक तुम्हाला 14%नं व्याज देणार नाही. त्याऐवजी बँक तुम्हाला 9%, 10% काय करेल त्या ठिकाणी व्याज देईल. लक्षात येते? म्हणजे ठरलेल्या व्याजदरानं त्या ठिकाणी तुम्हाला व्याज दिलं जातं नाही, त्यापेक्षा कमी व्याजदर तुम्हाला दिला जातो. लक्षात येते? हा एक पर्याय आहे. आणि दुसरा पर्याय असा आहे की ग्राहकाकडं जी मुदत ठेवीची पावती आहे म्हणजे जी FDची पावती म्हणतो आपण त्याला, फिक्स डिपॉझिटची पावती आहे, ती पावती त्या ठिकाणी तो बँकेकडे तारण ठेवू शकतो आणि त्या पावतीवरती तो कर्ज घेऊ शकतो. बघा आपली पावती कितीची आहे 1,00,000ची आहे, ठीक नाही. आणि समजा आपल्याला 80,000 रुपये कर्जाची गरज आहे, ठीक नाही. मग 1,00,000 रुपये पावती मोडायची काय आवश्यकता आहे का? नाही, ठीक नाही. कमी व्याज घ्यायची काय आवश्यकता आहे का? नाही, ठीक नाही. कारण 6 महिन्यानं 2 महिन्यात तुमच्याकडे पैसे येणार आहेत, परत तुम्ही पैसे परत भरू शकता, ठीक नाही. मग अशा वेळेस विद्यार्थी मित्रांनो ही 1,00,000 रुपयाची FDची जी पावती आपल्याकडे आहे ती पावती आपण बँकेमध्ये त्या ठिकाणी तारण ठेवू शकतो आणि त्या तारणावरती मग बँक तुम्हाला 1,00,000ची पावती 80,000 रुपये त्या ठिकाणी कर्ज देईल. काय करेल? कर्ज देईल, ठीक नाही. बघा ती पावतीवरती तुम्ही कर्ज घेतलं, 6 महिन्यामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला पैसे मिळाले की कर्जाची रक्कम काय केली तुम्ही परत भरली, व्याजासह काय केली जमा केली, ठीक नाही. तुमची पावती तुम्हाला परत मिळेल आणि मग 5 वर्षानंतर पुन्हा ती पावती मोडून त्या ठिकाणी तुम्ही 14% प्रमाणे काय घेऊ शकाल? व्याज घेऊ शकाल, ठीक नाही. तर विद्यार्थी मित्रांनो असा जो ठेवीचा प्रकार आहे त्या ठेवीच्या प्रकाराला आपण मुदत ठेव किंवा त्याला आपण फिक्स्ड डिपॉझिट असं म्हणतो. या प्रकारामध्ये किंवा फिक्स्ड डिपॉझिट हे असं खातं आहे की ज्या खात्यामध्ये एक निश्चित रक्कम एका निश्चित व्याजदरानं एका ठराविक कालावधीसाठी खात्यामध्ये ठेवली जाते. काय केलं जाते? खात्यामध्ये ठेवली जाते. या खात्यावर इतर खात्यामध्ये जो व्याजाचा दर असतो त्याच्यापेक्षा तुम्हाला जादा व्याज दिलं जातं आणि जसा जसा कालावधी जास्त असेल तसा व्याजाचा दरसुद्धा कसा असतो? जास्त असतो. 1 वर्षासाठी थोडं कमी व्याज असेल, ठीक नाही. पण 3 वर्ष 5 वर्षासाठी व्याजाचा दर कसा असेल? जास्त असेल. बघा विद्यार्थी मित्रांनो या खात्यामधून तुम्हाला मुदतीपूर्वी पैसे काढता येत नाहीत. पण जर ग्राहकाची अडचण असेल
तर ग्राहक मुदतीपूर्वी पैसे काढू शकतो, पण त्यावेळी बँक त्याला ठरलेलं जे व्याज आहे त्या दराप्रमाणे व्याज देत नाही. कमी दरानं काय केलं जातं, त्याला व्याज दिलं जातं. आणि याशिवाय एक दुसरा पर्याय आहे की ग्राहकाकडे जी एफ डीची पावती आहे, फिक्स्ड डिपॉझिटची पावती आहे, ती पावती तो बँकेकडे त्या ठिकाणी तारण ठेवतो आणि तारण ठेवून त्याच्यावरती काय घेतो, कर्ज घेतो. लक्षात येते, कर्ज घेतो आणि त्याच्याकडे पुन्हा पैसे आले की तो कर्जाची रक्कम काय करतो, बँकेकडे भरतो आणि आपली पावती सोडवून घेतो. आणि मग 5 वर्षाचा कालावधी संपला की त्या ठिकाणी तो 14% व्याजाप्रमाणे काय करतो, बँकेकडून मुद्दल आणि व्याज काय करतो, घेतो. या पद्धतीनं त्याला त्याच्यावरती कर्जही मिळू शकतं. लक्षात येते. तर हा जो मुदत ठेवीचा प्रकार आहे तो वेळ ठेवीमध्ये त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो मोडतो. त्यानंतर वेळ ठेवीचा विद्यार्थी मित्रांनो दुसरा प्रकार आहे आवर्ती ठेव खाते. त्याला आपण रिकरिंग डिपॉझिट्स असं म्हणतो. रिकरिंग डिपॉझिट्स असं म्हणतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्या लोकांना दररोज थोडं थोडं उत्पन्न मिळतं, नियमितपणे उत्पन्न मिळतं किंवा नियमितपणे पगार मिळणारे पगारदार मंडळी असतात, छोटे छोटे व्यावसायिक असतात, रोज 500-1000 रुपये कमवतात की नाही. तर असे जे लोक आहेत, हे असे लोक या ठिकाणी आवर्ती ठेव खातं उघडतात. म्हणजे पगारदार लोक, ज्यांना निश्चितपणे उत्पन्न मिळतं असं लोक, छोटे व्यावसायिक की ज्यांना दररोज थोडं थोडं उत्पन्न मिळतं, असे जे लोक आहेत ते लोक त्या ठिकाणी पैसे बचत करून ठेवण्यासाठी आवर्ती ठेव खाते किंवा रिकरिंग ठेव खाते त्या ठिकाणी काय करतात, उघडतात. आणि काय करतात ते, या खात्यामध्ये ते दररोज, तुम्ही छोटे व्यावसायिक असाल, दररोज तुमचं हॉटेल असेल, तुमचं एखादं दुकान असेल, तर तुम्ही दररोज त्या ठिकाणी त्या खात्यामध्ये काय करता, एक विशिष्ट रक्कम जमा करता. तुम्ही पगारदार नोकर असेल तर त्या ठिकाणी तुम्ही महिन्याला पगार झाला की त्या खात्यामध्ये एक विशिष्ट रक्कम काय करता, जमा करता, आहे की नाही. म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही या खात्यामध्ये तुम्ही दररोज, आठवड्याला, 15 दिवसाला किंवा महिन्याला एक ठराविक रक्कम काय करता, या खात्यामध्ये काय करतो आपण, जमा करतो, ठीक नाही. आणि ही रक्कम एका विशिष्ट मुदतीपर्यंत जमा केली जाते. 2 वर्ष, 5 वर्ष, 7 वर्ष अशी त्या खात्याची काय असते, मुदत असते, है की नाही. ती मुदत संपेपर्यंत ग्राहक त्या खात्यामध्ये दररोज किंवा आठवड्याला किंवा 15 दिवसाला किंवा महिन्याला एक ठराविक रक्कम काय करत असतो, जमा करत असतो. काय करत असतो, जमा करत असतो. आणि ती तुमची जी मुदत आहे ती मुदत संपली की मुदत संपल्यानंतर बँक तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये जमा झालेली रक्कम आणि त्यावरती होणारं जे व्याज आहे ते व्याज काय करते, त्या ठिकाणी परत करते. व्याज काय करते, परत करते. बघा विद्यार्थी मित्रांनो, सामान्यपणे या खात्यावरती जे व्याज दिलं जातं ते व्याज देखील तुम्हाला त्या ठिकाणी मुदत ठेवीप्रमाणेच कसं असतं, जास्त असतं. कसं असतं, जास्त असतं. म्हणजे चालू खात्यावरती, करंट डिपॉझिट्सवरती किंवा बचत खात्यावरती जे व्याज दिलं जातं त्यापेक्षा या खात्यावरती दिलं जाणारं जे व्याज आहे ते व्याज कसं असतं, जास्त असतं. हे व्याज कसं असतं, जास्त असतं. लक्षात येते. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण दररोज, आठवड्याला, 15 दिवसाला किंवा महिन्याला या खात्यामध्ये एक विशिष्ट रक्कम आपण त्या ठिकाणी नियमितपणे जमा करतो, की नाही. पण आपल्या खात्यामध्ये किती रक्कम साठलेली आहे, आपल्या खात्यामध्ये किती रक्कम साठलेली आहे, ठीक आहे. हे आपल्याला माहीत होण्यासाठी बँकेकडून आपल्याला एक स्वतंत्र काय दिलं जातं, त्या ठिकाणी खाते पुस्तक म्हणजे पासबुक दिलं जातं. काय दिलं जातं, पासबुक दिलं जातं. लक्षात येते. तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीनं हा प्रकारसुद्धा त्या ठिकाणी वेळ ठेवीचा आहे. एक विशिष्ट वेळ, एक विशिष्ट कालावधी संपल्यानंतर ग्राहकाला त्याच्यामध्ये जमा झालेले पैसे आणि त्यावरचं जे व्याज आहे ते व्याज काय केलं जातं, त्या ठिकाणी परत दिलं जातं. म्हणून हा सुद्धा एक टाईम डिपॉझिट्स किंवा वेळ ठेवीचाच प्रकार आहे. लक्षात येते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, ठेवीचा मुख्य दुसरा प्रकार मागणी ठेवी, कॉल डिपॉझिट्स. मागणी ठेवी, कॉल डिपॉझिट्स. बघा वेळ ठेवीमध्ये काय होतं की खातेदार खात्यामध्ये रक्कम जमा करतो, पण एक विशिष्ट वेळ संपल्याशिवाय त्याला त्याच्यातून ती रक्कम काढता येत नाही, ठीक आहे. बघा मागणी ठेवी हा असा प्रकार आहे
की या खात्यामध्ये ग्राहक पैसे जमा करतो. ग्राहक काय करतो? पैसे जमा करतो. पण ते पैसे तो त्याच्या इच्छेनुसार, तो त्याच्या मागणीनुसार त्या ठिकाणी परत देखील काढू शकतो. म्हणजे त्या ठिकाणी त्याला विशिष्ट वेळेपर्यंत थांबण्याची आवश्यकता नसते. लक्षात येते? या खात्यामध्ये जे पैसे आहेत ते पैसे ग्राहक त्या ठिकाणी धनादेशाद्वारे म्हणजे चेकद्वारे, ATM कार्डद्वारे, विड्रॉल स्लिपद्वारे किंवा पैसे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर करणे या सुविधांच्या द्वारे तो आपल्या खात्यातून पैसे आपल्या मागणीप्रमाणे, आपल्या इच्छेप्रमाणे त्या ठिकाणी तो कधीही काढू शकतो. काय करू शकतो? कधीही काढू शकतो. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, या ठेवींना आपण मागणी ठेव असं म्हणतो. काय म्हणतो? या ठेवींना मागणी ठेवी असं म्हणतो. लक्षात येते? या ठेवींना आपण काय म्हणतो? मागणी ठेवी असं म्हणतो. बघा, मागणी ठेवी किंवा कॉल डिपॉझिटचे 2 प्रकार आहेत. मागणी ठेवी किंवा कॉल डिपॉझिटचे किती प्रकार आहेत? 2 प्रकार आहेत. लक्षात येते? याच्यामधला जो पहिला प्रकार आहे तो म्हणजे बचत ठेवी किंवा बचत खाते, सेविंग अकाउंट. बचत खाते किंवा बचत ठेवी. लक्षात येते? बघा विद्यार्थी मित्रांनो, सामान्यपणे पगारदार नोकर किंवा वेतन घेणाऱ्या व्यक्ती, निश्चित उत्पन्न असणाऱ्या व्यक्ती, हे मंडळी त्या ठिकाणी बचत खाते उघडतात. काय करतात? बचत खाते उघडतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, बचत खाते उघडण्याचा प्रमुख उद्देश हा लोकांच्यामध्ये पैसे बचत करण्याची सवय लावणे, त्यांना पैसे बचत करण्यासाठी प्रोत्साहन देणे हा असतो. त्यांना पैसे बचत करण्यासाठी काय असतो? प्रोत्साहन देणे हा असतो. लक्षात येते? बघा, बचत खात्याचा मुख्य उद्देश हा लोकांना पैसे बचत करण्यासाठी सवय लावणे, त्यांना पैसे बचत करण्यासाठी प्रोत्साहन देणे हा असतो. आणि त्यामुळे या खात्यामध्ये तुम्ही पैसे कितीही वेळा ठेवू शकता. दिवसातून 2 वेळा ठेवू शकता, आठवड्यातून 4 वेळा ठेवू शकता. पैसे ठेवण्यावरती त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं बंधन नाही. पण या खात्यामधून पैसे काढण्यावरती मात्र निर्बंध आहेत. या खात्यामधून पैसे काढण्यावरती काय आहेत? निर्बंध आहेत. या खात्यामधून आठवड्यातून तुम्ही 2 किंवा 3च वेळेस पैसे काढू शकता. कारण खात्याचा मुख्य उद्देश काय आहे? पैशाची बचत व्हावी, लोकांना पैसे बचत करण्याची सवय लागावी. आणि त्यामुळं पैसे ठेवण्यावरती बंधन नाही. तुम्ही कितीही वेळा पैसे ठेवू शकाल, पण पैसे काढण्यावरती मात्र काय बँक करते? तुम्हाला बंधनं किंवा निर्बंध घालते. तुम्हाला आठवड्यातून 2 किंवा 3 वेळेसच काय करता येतील? पैसे काढता येतील. लक्षात येते? आठवड्यातून 2 किंवा 3 वेळाच पैसे काढता येतील. बघा, या खात्यावरती जे व्याज दिलं जातं हे व्याज विद्यार्थी मित्रांनो कमी असतं. म्हणजे आवर्ती ठेव किंवा मुदत ठेव या खात्यावरती जेवढं जास्त व्याज दिलं जातं त्या पद्धतीनं जास्त व्याज या खात्यावरती दिलं जातं नाही. या खात्यावरती बँक कमी दराने व्याज देते. काय करते? कमी दराने व्याज देते. आणि हे जे व्याज आहे ते व्याज विद्यार्थी मित्रांनो 3 महिन्याला, 6 महिन्याला किंवा वार्षिक व्याज दिलं जातं. तुमच्या खात्यामध्ये जी किमान शिल्लक रक्कम आहे त्या रकमेवरती हे काय केलं जातं? व्याज दिलं जातं. काय केलं जातं? व्याज दिलं जातं. बघा, आपल्या खात्याची स्थिती काय आहे? आपल्या खात्यामध्ये किती पैसे शिल्लक आहेत? आपण खात्यामध्ये किती भरले? आपण खात्यामधून किती काढले? हे ग्राहकाला समजण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो ग्राहकाला एक पासबुक दिले जाते. काय दिले जाते? पासबुक दिले जाते, है की नाही? आणि त्या पासबुकच्या साहाय्यानं त्याला आपल्या खात्याची माहिती मिळते. याशिवाय अलीकडं त्या ठिकाणी लघु संदेश पाठवले जातात. म्हणजे मेसेज येतो आपल्याला. आपण आपल्या खात्यामध्ये पैसे भरले, आपलं खातं जर त्या ठिकाणी मोबाईल तुमचा त्या ठिकाणी खात्याला जर अटॅच असेल, जोडलेला असेल, तर तुम्ही खात्यामध्ये पैसे जमा केले की तुम्ही पैसे जमा केल्याचा मेसेज तुमच्या मोबाईलवरती येतो. तुम्ही खात्यातून पैसे काढले की पैसे काढल्याचा मेसेज त्या ठिकाणी तुम्हाला येतो. शिल्लक किती पैसे काढले आणि किती शिल्लक आहे अशी माहिती त्या ठिकाणी येते. लक्षात येते?
याशिवाय तुम्हाला तुमच्या खात्याचं जे विवरण आहे ते विवरणही त्या ठिकाणी तुम्हाला महिन्याला दिलं जाऊ शकतं. महिन्याला काय केलं जातं, तुम्हाला विवरणसुद्धा दिलं जाऊ शकतं. म्हणजे बघा, बचत खात्याची काय वैशिष्ट्ये आहेत. बचत खाते हे पगारदार व्यक्ती, वेतन घेणाऱ्या व्यक्ती किंवा ज्या लोकांना त्या ठिकाणी नियमितपणे उत्पन्न मिळतं अशा लोकांच्याकडून बचत खाते काय केलं जातं, उघडलं जातं. या खात्याचा प्रमुख उद्देश लोकांना पैसे बचत करण्याची सवय लागावी, लोकांना पैसे बचत करण्यासाठी प्रोत्साहन मिळावं, हा या खात्याचा काय आहे, प्रमुख उद्देश आहे. आणि त्यामुळे या खात्यामध्ये तुम्हाला आठवड्यातून कितीही वेळा पैसे भरता येतील. मात्र या खात्यामधून पैसे काढण्यावरती विद्यार्थी मित्रांनो काय असतात, निर्बंध असतात. तुम्हाला आठवड्यात 2 किंवा 3च वेळा पैसे काढता येतात. दररोज पैसे किंवा सारखे पैसे काढता येत नाहीत. या खात्यावरती मुदत ठेव खात्याच्या तुलनेमध्ये त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो कमी व्याज दिलं जातं. काय केलं जातं, कमी व्याज दिलं जातं. आपलं जे बचत खातं आहे त्या खात्याची स्थिती आपल्याला समजण्यासाठी, त्याची माहिती आपल्याला समजण्यासाठी बँक आपल्याला पासबुक देते. काय देते आपल्याला, बँक पासबुक देते. किंवा लघु संदेश म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला मेसेज येतात. काय येतात, मेसेज येतात, ठीक की नाही. त्याच पद्धतीनं या खात्याचा आपण खाते उतारा महिन्यातून एकदा काढू शकतो. त्यावरूनही आपल्याला आपल्या खात्याची माहिती समजू शकते. लक्षात येते. या पद्धतीनं हे बचत खातं हे त्या ठिकाणी ग्राहकाला चालवता येतं. बघा विद्यार्थी मित्रांनो, अलीकडच्या काळामध्ये या बचत खात्यावरती बँकेने एक नवीन सुविधा द्यायला सुरुवात केलेली आहे. नवीन सुविधा द्यायला सुरुवात केलेली आहे, है की नाही. ती लवचिक ठेवीची सुविधा ग्राहकांना दिली जाते. म्हणजे काय केलं जातं, तुमच्या बचत खात्यामध्ये जी रक्कम आहे ती रक्कम एका विशिष्ट रकमेपेक्षा जास्त झाली, ती जादा होणारी जी रक्कम आहे ती रक्कम आपोआप तुमच्या मुदत ठेवीमध्ये रूपांतरित होते. कशामध्ये रूपांतरित होते, मुदत ठेवीमध्ये काय होते, रूपांतरित होते. म्हणजेच या ठिकाणी बँक बचत खातं आणि मुदत खातं या दोन्हीचे तुम्हाला एकत्रित फायदे देते. काय करते, दोन्हीचे एकत्रित फायदे देते. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या खात्याला एक विशिष्ट लिमिट घालून दिलं बँकेनं 50,000चं, ठीक आहे. 50,000पर्यंत तुमच्या खात्यामध्ये रक्कम असेल तर ती तुमच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये म्हणजे बचत खात्यामध्ये रक्कम असेल. पण तुमच्या खात्यामध्ये 50,000पेक्षा जादा रक्कम साठली की 50,000पेक्षा जी जादा रक्कम आहे ती रक्कम आपोआप कशामध्ये रूपांतरित होते, फिक्स्ड डिपॉझिटमध्ये म्हणजे मुदत ठेवीमध्ये रूपांतरित होते. कशामध्ये रूपांतरित होते, मुदत ठेवीमध्ये रूपांतरित होते. म्हणजे पहिल्या 50,000वरती तुम्हाला सेव्हिंग अकाउंटप्रमाणे बचत खात्याप्रमाणे व्याज मिळेल. तर 50,000च्या वरती जी रक्कम जमा झालेली आहे त्या रकमेवरती तुम्हाला मुदत ठेव खात्याप्रमाणे काय मिळेल, त्या ठिकाणी व्याज मिळेल. लक्षात येते. बघा समजा तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये 50,000 आहेत आणि तुम्हाला इमर्जन्सी त्या ठिकाणी 70,000 पाहिजेत, काढायचे. खात्यामध्ये तुमच्या 50,000 सेव्हिंगमध्ये आहेत आणि मुदत ठेवीमध्ये परावर्तित झालेले त्या ठिकाणी 40,000 आहेत. अशी म्हणजे एकूण बँकेमध्ये तुमचे 90,000 आहेत, ठीक नाही. आता तुम्हाला 70,000 आवश्यक आहेत, ठीक नाही. बघा बचत ठेवीमधून तुम्ही 50,000 रुपये काढू शकता, ठीक नाही. मग वरचे 20,000, तर वरचे जे 20,000 आहेत ते देखील तुम्हाला काढता येतात. त्यावेळेस ते वरचे 20,000 मुदत ठेवीमधून आपोआप त्या ठिकाणी काय होतात, बचत ठेवीमध्ये त्या ठिकाणी रूपांतरित होतात, ठीक आहे. काय होतात, रूपांतरित होतात. लक्षात येते. तर या पद्धतीनं फ्लेक्झिबल डिपॉझिट्स ची सुविधा म्हणजे लवचिक ठेवीची सुविधा तुम्हाला बँकेकडून काय करून दिली जाते, उपलब्ध करून दिली जाते. लक्षात येते. तर या पद्धतीनं आपल्याला बचत खात्याविषयी माहिती सांगता येईल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, ठेवीचा त्यानंतरचा प्रकार आहे चालू खाते. कोणतं, चालू खाते, ठीक नाही. मग हे खातं नावाप्रमाणेच त्या ठिकाणी आहे. चालू खात्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पैसे ठेवण्यावरती कुठलंही बंधन नाही. तुम्ही आठवड्यातून, दिवसातून त्यावेळेस कितीही वेळा पैसे ठेवू शकता आणि कितीही वेळा पैसे काढू शकता. कितीही वेळा पैसे ठेवू शकता आणि कितीही वेळा काय करू शकता, पैसे काढू शकता.
मग हे खातं कुणाला उपयुक्त असेल? तर विद्यार्थी मित्रांनो, व्यावसायिक मंडळी की ज्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये व्यवसाय चालतो, ज्यांना दिवसातून अनेक वेळा पैसे भरावे लागतात, अनेक लोकांना चेक दिलेले असतात, ते चेक त्या ठिकाणी वटवावे लागतात, अनेक लोकांकडून चेक मिळालेले असतात, ते चेक आपल्या खात्यामध्ये भरावे लागतात. अशा व्यावसायिक व्यक्ती किंवा व्यावसायिक संस्था, व्यावसायिक कंपन्या, संस्था, या संस्थांमध्ये रुग्णालय असतील, शैक्षणिक संस्था असतील, या ज्या व्यावसायिक संस्था, व्यावसायिक कंपन्या, रुग्णालय, शैक्षणिक संस्था किंवा इतर व्यवसाय करणाऱ्या ज्या संस्था आहेत, या संस्थांचे बँकेमधले व्यवहार हे खूप मोठे असतात आणि व्यवहाराची संख्याही खूप मोठी असते. लक्षात येते? दिवसातून त्यांना बरेच चेक मिळाले असतात, है की नाही? अनेक चेक मिळाले असतात. ती मिळालेले सगळे चेक त्यांना बँकेच्या खात्यामध्ये जमा करावे लागतात. या व्यावसायिक संस्थांनी अनेक लोकांना चेकद्वारे पेमेंट केलेलं असतं, म्हणजे अनेक चेक दिलेले असतात. त्या चेकचे पैसे बँकेला त्या ठिकाणी अदा करावे लागतात. म्हणजे या खात्यामधील व्यवहाराचं प्रमाण हे प्रचंड मोठं असतं. लक्षात येते? आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, व्यावसायिक संस्था, व्यावसायिक कंपन्या, रुग्णालय, शैक्षणिक संस्था, हे की नाही, अशा ज्यांचे व्यवहाराचं प्रमाण खूप मोठं आहे, अशा संस्था त्या ठिकाणी बँकेमध्ये आपलं चालू खातं उघडतात. काय करतात? चालू खातं उघडतात. लक्षात येते? बघा विद्यार्थी मित्रांनो, या खात्यामधून पैसे काढण्यावरती त्या ठिकाणी कुठलंही बंधन नाही आणि या खात्यामध्ये पैसे जमा करण्यावरती सुद्धा त्या ठिकाणी कुठलंही बंधन नाही. तुम्ही कितीही वेळा पैसे काढू शकता आणि कितीही वेळा पैसे त्या ठिकाणी या खात्यामध्ये काय करू शकता? जमा करू शकता. त्याच्यावरती कुठलेही निर्बंध नाहीत. बघा विद्यार्थी मित्रांनो, या खात्यावरती बँक तुम्हाला व्याज देत नाही. या खात्यावरती बँक तुम्हाला कुठल्याही प्रकारचं व्याज देत नाही आणि व्याज दिलंच तर अगदी ते कमी असते, 0.5% वगैरे व्याज असते. किती व्याज असते? 0.5% वगैरे व्याज दिलं जातं, ठीक आहे. पण या खात्यामध्ये व्यवहाराचं प्रमाण हे प्रचंड मोठं असल्यामुळे, जास्त असल्यामुळं, हे व्यवहार करण्यासाठी बँक तुम्हाला त्या ठिकाणी चेकबुकची सुविधा देते. म्हणजे चेकबुक तुम्हाला उपलब्ध करून देते. काय करते? चेकबुक तुम्हाला उपलब्ध करून दिलं जातं, है की नाही? बघा प्रत्येक व्यवहाराच्या वेळेस त्या ठिकाणी पासबुक भरत बसण्याची आवश्यकता नाही. लक्षात येते? महिन्यातून एकदाच तुम्हाला, महिना संपला की महिन्यातून एकदा तुम्हाला तुमच्या खात्याचा उतारा दिला जातो, खाते उतारा दिला जातो. काय दिला जातो? खाते उतारा दिला जातो. लक्षात येते? म्हणजे खात्यामधून व्यवहार करण्यासाठी तुम्हाला चेकबुकची सुविधा दिली जाईल, है की नाही? तुमच्या खात्याची स्थिती समजण्यासाठी तुम्हाला महिनाअखेरीला त्या ठिकाणी तुमच्या खात्याचा खाते उतारा दिला जाईल. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बँक या खात्यावरती तुम्हाला अधिविकर्ष सवलत, म्हणजे बँक ओव्हरड्राफ्टची सवलत देते. काय करते? बँक ओव्हरड्राफ्टची काय दिली जाते? तुम्हाला सुविधा उपलब्ध करून दिली जाते. बँक ओव्हरड्राफ्ट ही नेमकी काय सुविधा आहे, या सुविधेविषयीची जी माहिती आहे, ती माहिती विद्यार्थी मित्रांनो आपण यानंतरच्या काय करणार आहोत? व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, ठीक आहे नाही? बघा आज बँकांच्या कार्यामध्ये आपण बँकांच्या कार्याचे 2 गटामध्ये वर्गीकरण केलं. एक मूलभूत किंवा प्राथमिक कार्य आणि दुसरं दुय्यम कार्य. दुय्यम कार्याचे पुन्हा 2 गट केले. प्रतिनिधी म्हणून करावयाची कार्य आणि दुसरा गट इतर उपयुक्त कार्य, ठीक आहे नाही? असं मुख्य वर्गीकरण केलं. लक्षात येते? आता विद्यार्थी मित्रांनो, मूलभूत किंवा प्राथमिक कार्यामध्ये सुद्धा बँकेची अनेक कार्य आहेत. त्याच्यामध्ये ठेवी स्वीकारणं आणि कर्ज देणं, ठीक नाही? या 2 बँकेच्या मूलभूत कार्यापैकी ठेवी स्वीकारणं या मूलभूत कार्याचा या ठिकाणी आपण अभ्यास केलेला आहे. बघा ठेवी स्वीकारणं यामध्ये सुद्धा ठेवीचे मुख्य 2 प्रकार आहेत. एक वेळ ठेवी, टाईम डिपॉझिट्स, आणि दुसरं मागणी ठेवी, कॉल डिपॉझिट्स, आहे की नाही? लक्षात येते? बघा वेळ ठेवीचे आपण 2 प्रकार अभ्यासले. त्याच्यामधला पहिला प्रकार होता मुदत ठेव किंवा मुदत ठेव खाते, आहे की नाही? बघा विद्यार्थी मित्रांनो, या खात्यामध्ये ग्राहक म्हणजे बँकेचा ग्राहक एक विशिष्ट रक्कम, निश्चित रक्कम
निश्चित व्याजदराने एका विशिष्ट कालावधीसाठी ठेवतो. विशिष्ट कालावधीसाठी ठेवतो आणि तो कालावधी पूर्ण झाल्यानंतर बँक त्याला त्या खात्यामध्ये जमा केलेली मुद्दलची रक्कम आणि त्यावरती होणार जे व्याज आहे ते व्याज काय करते, परत देते. हा कालावधी जसजसा वाढ जाईल तसा त्याच्यावरील व्याजाचा दरसुद्धा काय होतो, वाढतो. व्याजाचा दरसुद्धा काय होतो, वाढतो. बघा, जी ठेव तुम्ही ठेवलेली आहे त्या ठेवीसाठी तुम्हाला बँक पासबुक वगैरे देत नाही, तर त्यासाठी तुम्हाला फिक्स्ड डिपॉझिटची पावती दिली जाते. त्याला आपण एफडीची पावती असं म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, एफडीची पावती असं म्हणतो. फिक्स्ड डिपॉझिटची पावती दिली जाते. बघा विद्यार्थी मित्रांनो, या खात्यामधील जी रक्कम आहे ती रक्कम तुम्हाला विशिष्ट मुदत संपल्याशिवाय काढता येत नाही. पण आपल्याला जर खूपच अडचण असेल तर मुदतीपूर्वी आपण पैसे काढू शकतो. मात्र ती पावती जर आपण मोडली तर बँक त्यावरती कमी व्याज देते. बँक काय करते, त्याच्यावरती कमी व्याज देते. ठीक आहे नाही. याशिवाय एक दुसरा पर्याय आहे आणि तो पर्याय म्हणजे जी मुदत ठेवीची पावती आहे, जी एफडीची पावती आहे, ती बँकेकडे आपण तारण ठेवून त्याच्यावरती कर्ज काढू शकतो. आपल्याकडे पैसे आले की आपण त्या ठिकाणी कर्जाची रक्कम जमा केली की बँक आपल्याला ती पावती परत देते आणि मग आपली मुदत संपल्यानंतर आपण ती पावतीची रक्कम आणि व्याजाची रक्कम काय करू शकतो, परत मिळवू शकतो. तर या पद्धतीनं त्या ठिकाणी मुदत ठेव हा प्रकार आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण दुसरा प्रकार पाहिला, आवर्ती ठेव खाते. त्याला आपण रिकरिंग डिपॉझिट्स असं म्हणतो. बघा, या योजनेमध्ये नियमित उत्पन्न असलेले पगारदार, नियमित उत्पन्न असलेले लोक, नियमित उत्पन्न असलेले व्यावसायिक हे त्या ठिकाणी या खात्यामध्ये दररोज, आठवड्याला, 15 दिवसाला किंवा महिन्याला एक विशिष्ट रक्कम या खात्यामध्ये काय करतात, विशिष्ट कालावधीपर्यंत जमा करतात. तो विशिष्ट कालावधी मग 2 वर्षाचा असतो, 3 वर्षाचा असतो, 5 वर्षाचा असतो किंवा 7 वर्षाचा असतो. तो कालावधी संपल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये जमा झालेली रक्कम आणि त्यावरती होणारं जे व्याज आहे ते व्याज त्या ठिकाणी बँक तुम्हाला काय करते, परत देते. लक्षात येते. तुमच्या खात्याची स्थिती समजण्यासाठी, म्हणजे तुमच्या खात्यामध्ये आजपर्यंत किती रक्कम जमा झाली हे समजण्यासाठी बँक तुम्हाला पासबुक देते. काय करते, पासबुक देते. या पद्धतीनं आपण टाईम डिपॉझिट्स म्हणजे वेळ ठेवीची दोन त्या ठिकाणी प्रकार पाहिले होते. त्यानंतर आपण कॉल डिपॉझिट्स म्हणजे मागणी ठेवीचे 2 प्रकार पाहिले. मागणी ठेवी हा असा प्रकार आहे की ग्राहकानं मागणी केली की बँक त्याला त्याच्या खात्यामधली जी रक्कम आहे, ठेवीमधली जी रक्कम आहे ती रक्कम काय करते, परत करते. याच्यामधला पहिला प्रकार आपण पाहिला होता बचत ठेवी किंवा बचत खाते. सामान्यपणे पगारदार व्यक्ती, निश्चित वेतन घेणारे व्यक्ती, नियमित उत्पन्न मिळवणाऱ्या व्यक्ती या प्रकारचं खातं बँकेमध्ये म्हणजे बचत खाते उघडतात. या खात्याचा जो मुख्य उद्देश आहे तो उद्देश म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, लोकांना पैसे बचत करण्याची सवय लागावी. लोकांना पैसे बचत करण्याची काय लागावी, सवय लागावी, या उद्देशानं हे खाते उघडलेलं असतं. आणि त्यामुळं या खात्यामध्ये तुम्हाला कितीही वेळा पैसे भरता येतात, पण पैसे काढण्यावरती मात्र काय असतात, निर्बंध असतात. आठवड्यातून 2 किंवा 3च वेळेस तुम्हाला पैसे काढता येतात. पैसे मात्र तुम्हाला कितीही वेळा भरता येतात. लक्षात येते. या खात्यावरती मुदत ठेव खात्यावरती जेवढं व्याज दिलं जातं, आवर्ती ठेव खात्यावरती जेवढं व्याज दिलं जातं तेवढं तुम्हाला व्याज दिलं जात नाही. व्याज हे कमी दरानं दिलं जातं. लक्षात येते. आपल्या खात्याची स्थिती समजण्यासाठी बँक आपल्याला पासबुक देते. काय देते, पासबुक देते. त्याच पद्धतीने या खात्यामध्ये जे व्यवहार होतात त्या व्यवहाराचे मेसेज आपल्याला काय होतात, मोबाईलवरती येतात. त्याच पद्धतीने या खात्यामध्ये तुम्हाला लवचिक ठेवीची सुविधा बँकेकडून त्या ठिकाणी काय केली जाते, उपलब्ध करून दिली जाते. लक्षात येते. म्हणजे मुदत ठेव खातं आणि बचत खातं या दोन्हीचे तुम्हाला एकत्रित फायदे दिले जातात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण मागणी ठेवीमधील दुसरा प्रकार पाहिला आणि तो म्हणजे चालू ठेव खाते. लक्षात येते. बघा, व्यावसायिक कंपन्या, इतर व्यावसायिक संस्था, व्यावसायिक व्यक्ती, रुग्णालय, शैक्षणिक संस्था, इतर व्यवसाय करणाऱ्या संस्था की ज्यांच्या बँकेतील व्यवहाराचं प्रमाण हे खूप मोठं असतं, व्यवहाराची संख्या मोठी असते, असे लोक किंवा अशा संस्था बँकेमध्ये आपलं चालू खातं काय करतात, उघडतात.
काय करतात, उघडतात. लक्षात येते, किंवा त्यांना हे खातं उपयुक्त असतं. बघा विद्यार्थी मित्रांनो, या खात्यामध्ये तुम्हाला आठवड्यातून दिवसातून कितीही वेळा पैसे भरता येतात आणि कितीही वेळा पैसे काढता येतात. पैसे भरण्यावरती आणि पैसे काढण्यावरती कुठलेही निर्बंध नसतात. कुठलेही निर्बंध नसतात. विद्यार्थी मित्रांनो, या खात्यामधल्या रकमेचा बँकेला फारसा उपयोग होत नाही आणि त्यामुळं बँक या खात्यावरती तुम्हाला कुठल्याही प्रकारचं व्याज दिलं जातं नाही, किंवा दिलं तर अगदी अर्धा टक्के वगैरे काय केलं जातं, व्याज दिलं जातं. लक्षात येते. बघा बँक या खात्यावरती तुम्हाला अधिविकर्ष सवलत मंजूर करते, म्हणजे बँक ओव्हरड्राफ्टची सुविधा उपलब्ध करून देते. आणि तुमच्या खात्यामधले जे व्यवहार झालेले आहेत त्याची माहिती तुम्हाला मिळण्यासाठी महिना अखेरीला तुम्हाला या खात्याचं विवरण, म्हणजे तुम्हाला खाते उतारा काय केला जातो, दिला जातो. ठीक आहे नाही. तर या पद्धतीनं चालू खातं हे व्यावसायिक कंपन्या, उद्योजक, ठीक आहे नाही, रुग्णालय, शैक्षणिक संस्था यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. तर या पद्धतीनं आपण मूलभूत कार्यामधलं ठेवी स्वीकारणं या कार्याचा काय केलेला आहे, या ठिकाणी अभ्यास केलेला आहे.